नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवणार आहे सिमिलॅरिटी चॅप्टरमधला. तर पहिलं एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट दिलेले बेस दिलेला आहे 9 दिलेला आहे ट्रायंगल 1चं, आणि तसंच अनदर ट्रायंगलचा बेस दिलेला आहे 10 आणि हाईट दिलेली आहे 6. द फाइंड द रेशो ऑफ एरिया ऑफ अ ट्रायंगल दीज ट्रायंगल. तर दोन्हीचं काय करायचं आहे, एरिया फाइंड करायचा आहे. तर आता आपण इथं घेऊ शकतो असं की ट्रायंगल जो आहे, पहिल्या ट्रायंगलचं काय दिलेलं आहे, तर आपल्याला इथं आपण पूर्णपणे मेन्शन करून घेऊयात. तर कशा पद्धतीने सोडवते बघा. याच्यामध्ये जो आहे हा आहे, तर आता आपण असं मेन्शन करू शकतो, लेट द पहिलं एक्झाम्पल आहे. तर प्रॅक्टिस सेट 1.1 मधील पहिलं एक्झाम्पल आहे. तर त्याचं आपण असं मेन्शन करू शकतो, लेट द बेस अँड हाईट एरिया ऑफ द फर्स्ट ट्रायंगल काय असणार आहे, पहिल्या ट्रायंगलचा एरिया B1 आणि H1. हाईट आणि हे आपण आणि एरियासाठी आपण अँड एरिया A1 अशा पद्धतीने. तसंच दुसऱ्या ट्रायंगलचा काय असणार आहे, B2 H2 अँड A2. हा एरिया आहे A2. तर आता आपला फॉर्म्युल्यानुसार काय आहे, एरिया इज इक्वल ट्रायंगलचा एरिया आपला 1/2 मल्टिप्लाय बेस इंटू हाईट असं असतं फॉर्म्युला. तर आता आपल्याला इथं या पद्धतीनं लिहू शकतो आपण. इथं दिलेलं काय आहे, तर बेस काय आहे, B1 काय आहे पहिल्या ट्रायंगलचा, तर 9 आहे, आणि B2 काय आहे, तर 10 आहे, आणि H1 काय आहे, तर 5 आहे पहिल्या ह्याचा, आणि हा जो आहे H2 इज इक्वल टू किती आहे, तर 6 आहे. अशा पद्धतीनं आपण हे दिलेलं जे आहे ते घ्यायचं आहे व्यवस्थित. आता आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे, A1 डिवायडेड बाय A2 असं आपण मेन्शन केलेलं आहे, A1 A2. तसंच आता आपल्याला इथं टाकायच्या आहेत त्या व्हॅल्यू, B1 मल्टिप्लाय बाय H1 डिवायडेड बाय B2 मल्टिप्लाय बाय H2. अशा पद्धतीनं B1 काय आहे, तर 9 आहे, H1 काय आहे, तर 5 आहे, डिवायडेड बाय 10 मल्टिप्लाय बाय 6. ह्या काय टाकलेल्या आहेत, व्हॅल्यू टाकलेल्या आहेत आपण. आणि कशा पद्धतीनं होणार आहे इथं, तर हे दोन्हीचं मल्टिप्लाय करून येणार आहे 45 डिवायडेड बाय 60. तर हे कोणाच्या टेबलमध्ये आहे, तर या पद्धतीनं 3 डिवायडेड बाय 4. तर रेशो आलेला आहे A1 A2चा. अशा पद्धतीनं रेशो आलेला आहे 3 डिवायडेड बाय 4. तर आपलं हे पहिलं एक्झाम्पल सोडवून झालेलं आहे. आता आपण दुसऱ्या एक्झाम्पलला बघूयात कशा पद्धतीने सोडवायचं ते. हे आहे आपलं सेकंड एक्झाम्पल. यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, इन ट्रायंगल म्हणजे इन फिगर इथं दिलेले आहे 1.13 फिगरमध्ये BC परपेंडिक्युलर AD. हा BC आहे, तो कोणाला परपेंडिक्युलर आहे, तर BC परपेंडिक्युलर हा ABला आहे. तसाच AD हा पण ABला परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच तर इथं दिलेलं आहे BC बरोबर आहे 4 आणि AD बरोबर आहे 8. तर फाइंड म्हणलेलं आहे, ही व्हॅल्यू फाइंड करा. तर कशा पद्धतीनं फाइंड करायचं आहे पूर्णपणे आता आपण बघूयात. आता इथं दिलेलं आहे आपलं सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पलनुसार आपण फाइंड करून घेणार आहे. तर यामध्ये आपल्याला दिलेलं आहे, जे दिलेलं आहे तेच आपल्याला सिनारिओ घ्यायचा आहे. BC इज इक्वल टू 4 दिलेला आहे, आणि AD इज इक्वल टू दिलेला आहे 8. तर आपल्याला ते फाइंड करायचे काय आहे, तर ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADB
हे काय दिलेलं आहे, गिव्हनमध्ये दिलेलं आहे. जे गिव्हनमध्ये दिलेलं आहे तेच मेन्शन करून घ्यायचं आहे. तर एरिया ऑफ अ ट्रायंगल विथ दी काय आहे, त्या दोन्हीचा जो बेस आहे, या दोन्ही ट्रायंगलचा काय बेस जो आहे तो काय आहे, तर ए बी हा आहे. तर आपण असं म्हणू शकतो ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ए डी बी हॅव सेम बेस. त्या दोन्हीचा बेस कसा आहे, तर सेम आहे. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल विथ दी बेस आर, असं प्रॉपर्टी लिहू शकतो, एरियाज ऑफ ट्रायंगल्स विथ सेम बेस सेम बेस आर proportional to their corresponding heights. तर आता आपण ह्या पद्धतीनं मेन्शन करू शकतो. एरिया आपल्याला काढायचा आहे ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी. तर त्या दोन्हीचा बी सी डिवायडेड बाय ए डी, तर काय येणार आहे, डिवायडेड बाय 4 आणि 8. तर त्या दोन्हीचा रेशो येणार आहे 1/2. तर असं आहे आपलं सेकंड एक्झाम्पल. आपण आता नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल सोडवायला घेऊयात. थर्ड एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे ते आपण समजून घेऊया. हे जी फिगर दिलेले आहे त्याच्यामध्ये सेग पी एस परपेंडिक्युलर आहे, कोणाला आहे, तर आर क्यूला परपेंडिक्युलर आहे. तसंच सेग क्यू टी ही जी आहे ती परपेंडिक्युलर आहे पी आरला, या पूर्णपणे पी आरला परपेंडिक्युलर आहे. तर इथं इफ आर क्यू इज इक्वल टू, जर आर क्यू जर काय दिलेला आहे 6 दिलेला आहे, पी एस इज इक्वल टू पण 6 आहे, तर पी आर बरोबर आहे, पी आर हा पूर्णपणे किती आहे 12 आहे. तर क्यू टी किती यायला पाहिजे ते फाइंड करा. तर आता आपण हे सोडवून घेणार आहे. कशा पद्धतीनं सोडवायचं ते बघा. तर यामध्ये आपल्याला हे घ्यायचं आहे सोडवायला. तर इथं एक्झाम्पल दिसलं पाहिजे. तर हे आहे आपलं थर्ड एक्झाम्पल. आता आपण सोडवायला घेऊयात. याच्यामध्ये आर क्यू किती दिलेला आहे आपल्याला, 6 दिलेला आहे. पी एस पण काय आहे आपला 6 दिलेला आहे. तर त्यानंतर अँड पी आर किती आहे, पी आर इज इक्वल टू 12 दिलेला आहे. तर हे काय म्हणायचं आहे, गिवन आहे, गिवन. तर आम्ही काही वेगळं घेतलेलं नाही आहे, तर आपल्याला काढायचं आहे. तर खाली आपण मेन्शन करायचं आहे एरिया ऑफ ए ट्रायंगल, एरिया ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. अशा पद्धतीने बेस इंटू हाईट. तर आपण इथं मेन्शन करायचं आहे कोणाचा एरिया घेणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. हा जो आहे पी क्यू आरचा आपण एरिया काय करणार आहे, फाइंड करणार आहे. तर त्याच्यामध्ये 1/2 मल्टिप्लाय काय आहे, क्यू आर हा त्याचा बेस आहे, क्यू आर मल्टिप्लाय त्याची काय आहे हाईट आपल्याला बघायचं आहे. पी एस ही काय आहे त्याची हाईट आहे, पी एस ही त्याची हाईट आहे. तर आता आपल्याला एरिया फाइंड करायचं. ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय 6 मल्टिप्लाय बाय 6. तर ही आहेत पूर्णपणे 6 × 6 अशा पद्धतीनं आलेलं आहे. इथं येणार आहे 1/2 मल्टिप्लाय बाय 36. तर मल्टिप्लाय केल्यानंतर इथं येणार आहे 18. तर आता याचा जो एरिया आहे, एरिया ऑफ
ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू किती येणार आहे 18 स्क्वेअर युनिट्स. अशा पद्धतीनं आपला हा एरिया येणार आहे. तर पुढं आहे आपल्याला काय करायचे अल्सो फाइंड करायचे दुसरे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय पी आर मल्टिप्लाय बाय क्यू टी. तर आता आपल्याला इथं टाकायचे आहेत. हा एरिया आपला निघलेला आहे 18 इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय पी आर किती आहे पी आर आहे आपला 12. तर त्यानंतर क्यू टी किती आहे क्यू टी आपल्याला काढायचं आहे. क्यू टी तर आपल्याला माहीत नाही आहे. तर आता आपण कशा पद्धतीनं सोडवणार हे तर याला कट केल्यानंतर 2 6 अशा पद्धतीनं 6 इंटू क्यू टी आणि इकडे येणार आहे 80. अशा पद्धतीनं हे सॉल्व करून येणार आहे क्यू टी इज इक्वल टू 18 डिवायडेड बाय 6. आता 6नं जर 18ला डिवाइड कट केल्यानंतर येणार आहे 3. क्यू टी इज इक्वल टू काय आहे आपला 3 आहे. अशा पद्धतीने हे आपलं 3rd एक्झाम्पल सोडवून झालेलं आहे. त्याच्यानंतरचं आहे 4 नंबरचं एक्झाम्पल ते आपण सोडवायला घेऊयात. 4 नंबरचं एक्झाम्पल आपण सोडवूयात. यामध्ये आपल्याला काय दिसतं आहे इथं फिगरमध्ये दिलेला आहे ए पी इज इक्वल टू ए पी हा परपेंडिक्युलर काय आहे बी सी आणि ए डी पॅरलल काय आहे बी सी. देन फाइंड ह्या दोन्हीचा रेशो फाइंड करा. एरिया ऑफ ए बी सी तर रेशो आहे बी सी डी. हे पूर्णपणे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे. तर इथं आपण घेणार आहे या दोन्हीचं सगळं पूर्णपणे मेन्शन करणार आहे 4 नंबरचं एक्झाम्पल. तर काय आहे ह्या दोन्हीमध्ये तुम्हाला काय कॉमन दिसतं आहे तर असं लिहू शकता ट्रायंगल ए बी सी इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी मध्ये काय आहे तर दोन्ही बी सी डी नाही असं नाही लिहिलं तरी चालेल. ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल बी सी डी हॅव इक्वल हाईट्स जर असतील तर काय होणार आहे तिथं प्रॉपर्टी लागू होणार आहे. एरिया ऑफ 2 ट्रायंगल्स with same base and equal heights are equals. ज्यावेळेस त्याचा बेस पण सेम असेल आणि त्याची हाईट पण सेम असेल तर अशा सिच्युएशनमध्ये काय होतं आहे तर या सिच्युएशनमध्ये दोन्ही पण काय आहे इक्वल असतात. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी. हे दोन्ही कसे आहेत इक्वल हाईट्स आणि इक्वल बेस असलेले दोन्ही ट्रायंगल आहेत म्हणून त्यांचा रेशो येणार आहे अशा पद्धतीनं. जर दोन्ही इक्वल असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी इज इक्वल टू 1/1 अशा पद्धतीनं रेशो येणार आहे. त्यांचा रेशो आपण असा पण लिहू शकतो. तर हे आहे आपलं 4 नंबरचं एक्झाम्पल. अशा पद्धतीनं सोडवून झालेलं आहे. आता आपण जे 5 नंबरचं या प्रॉब्लेम सेटमधलं नंबर 5चं एक्झाम्पल आपण बघतोय. तर यामध्ये आपल्याला सोडवायला काय सांगितलेलं आहे तर ही डायग्रॅम दिलेली आहे अशा पद्धतीनं. इन ॲडजॉईंट फिगर पी क्यू परपेंडिक्युलर बी सी.
असं आहे आणि AD परपेंडिक्युलर BC. तर इथं काय दिसतंय दिसतं आहे तर हाईट ही डिफरंट आहे या दोन्हीचं. तर आपल्याला या 4 कंटेंट्स काढायच्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला मेन्शन करायचं तर रेशो. तर आपण पहिला कंटेंट्स घेऊया. पहिल्या कंटेंट्समध्ये आपल्याला हे असं दिलेलं आहे, 5 नंबरचं एक्झाम्पल आहे हे. त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर हे एरिया ऑफ ट्रायंगल PQB. तर आपण घेऊयात एरिया ऑफ ट्रायंगल PQB. त्याच्यामध्ये दुसरा आहे एरिया ऑफ ट्रायंगल PBC. याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं आहे, हा जो आहे ट्रायंगल PQB आणि PBC मध्ये कॉमन काय आहे आपलं तर कॉमन आहे QB डिवायडेड बाय BC. त्याच्या दोन्हीमध्ये हाईट आपली काय आहे, कॉमन आहे. तर आपण असं लिहू शकतो इथं QB आणि BC हा त्याचा पूर्णपणे आन्सर असणार आहे. सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे आपलं. इथं ट्रायंगल आहे एरिया ऑफ ट्रायंगल PBC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABC. यामध्ये आपल्याला काय दिसतं आहे, हा जो आहे PBC हा PBC ट्रायंगल आहे. PBC आणि ABC त्याच्यामध्ये काय कॉमन दिसतं आहे तर बेस कॉमन आहे. तर आपण असं लिहू शकतो PQ डिवायडेड बाय AD. वेगवेगळे आहेत हाईट. तर हा आहे सेकंड नंबरचा. आणि थर्ड नंबरचा आपण घेऊयात एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADC. आता या दोन्हीमध्ये आपल्याला बघायचं आहे काय कॉमन दिसतं आहे. ABC हा ABC त्याच्यामध्ये दुसराचं रेशो बघायचं ADC. आता याच्यामध्ये आपल्याला काय डिफरंट दिसत आहे, BC आणि DC या दोन्ही काय आहेत, याच्या ज्या आहेत त्या बेस हे दोन्हीचे काय आहेत, समान आहेत. तर हाईट तर इथं असं येणार आहे थर्ड नंबरचं एक्झाम्पल. त्याच्यामध्ये हाईट काय आहेत, सेम आहे त्याच्या. तर याच्यामध्ये येणार आहे थर्ड नंबरच्या मध्ये BC आणि DC. आणि 4 नंबरचं एक्झाम्पल आहे आपलं 4 नंबरचं. तर हे जे आहे एरिया ऑफ ट्रायंगल ADC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQC. तर याच्यामध्ये असं येणार आहे, याच्यामध्ये रेशो येणार आहे DC डिवायडेड बाय DC मल्टिप्लाय AD. आणि याच्यामध्ये येणार आहे QC मल्टिप्लाय PQ. अशा पद्धतीनं हे सॉल्व होत आहे. मला बऱ्यापैकी हे समजून सांगायला मी प्रयत्न केलेला आहे. तुम्ही हे व्यवस्थित सोडवायचं आहे. धन्यवाद.